निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। संगमनेर तालुक्यातील साकूरजवळील चिंचेवाडी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। चिंचेवाडी शहरातील मलीबाबा मंदिरासमोर 65 वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे। त्यामुळे पठार भागात मोठी खळबळ उडाली आहे। देवराम मुक्ता खेमनर, वय वर्ष 65, राहणार चिंचेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर असं खून झालेल्या मयताचं नाव आहे। नेमका खून कोणी केला, कोणत्या कारणासाठी केला याबाबत कारण अस्पष्ट आहे। घटनास्थळी घारगाव पोलिसांनी धाव घेत या घटनेचा कसून तपास सुरू केला आहे। दरम्यान साकूर संगमनेर महामार्गालगत चिंचेवाडी शिवारात मलीबाबा मंदिर आहे। मंदिराबाहेर छोटंसं शेड उभारलं आहे। याच शेडमध्ये देवराम खेमनर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला। गुरुवारी सकाळी काही नागरिकांनी मंदिराजवळ बघितलं असता देवराम खेमनर अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले। घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरता शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती। घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके, गणेश लोंढे, नामदेव बिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली। मृतदेहाजवळ दगड, चप्पल, आधार कार्ड आढळून आले। यावेळी दगड पूर्णपणे रक्ताने माखलेला होता। घटनेचं गांभीर्य घेत पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे, तसंच पंचनामा देखील केलाय। पोलिसांनी तपासाची चक्री फिरवण्यास सुरुवात केली आहे।